तो चाबूक घेऊन दादा आता एकटाच वाड्याच्या दरवाजाकडे चालू लागला. त्याने मलाही सोबत यायला सांगितलं. आम्ही आतमध्ये आलो. टेबलवर ठेवलेले थॉमसचे कपडे, त्याच्या हातातलं घड्याळ, त्याच्या अंगावरची चैन आणि अंगठ्या, तिथे काहीच नव्हतं. खोलीत ती पेटी बंद अवस्थेत होती. जमिनीवर पोत्यातून अर्धवट बाहेर निघालेला तो पुतळा तसाच होता. थॉमसच्या प्रेताचं नामोनिशाण नव्हतं. दादा आता शांतपणे चालत त्या पेटीजवळ आला. त्याने पेटी उघडली आणि आतमध्ये थॉमसचं निपचित पडलेलं ते शरीर त्याला दिसत होतं. अंगावर तेच सूटबूट, सोन्याची चैन, घड्याळ, अंगठ्या आधीसारखेच त्याने परिधान केलेले होते. दादाच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य उमटलं. मीही ते बघत होतो. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. थॉमसच्या तर किंकाळ्या ऐकू आल्या होत्या, पण आता त्याचे ते निपचित पडलेले शरीर त्या पेटीत होतं. अंगावर कोणती जखम नव्हती, रक्ताचा लवलेश नव्हता. दादा त्या रात्री खूप खुश होता. ती पेटी घेऊन आम्ही तिथून निघालो. त्या रात्री दादा मनसोक्त दारू प्यायला होता. पुढे दादा त्या पेटीचा मालक झाला आणि दर 6 महिन्यानंतर एक नरबळी तो द्यायचा. बऱ्याचदा त्याच्यासाठी माणसं मीच आणून द्यायचो. निराधार लोक, ज्यांना कोणी नाही, किंवा मग आमच्या साईटवर काम करायला परराज्यातून आलेले लोक, त्यातलं कोणीतरी निवडायचो. दारू आणि पैशाचं आमिष देऊन मी दादासाठी घेऊन यायचो. दादा त्या माणसाचा बळी द्यायचा. 1 वर्षानंतर दादानी लग्न केलं एका तरुणीबरोबर. दादाचं वय खूप झालं होतं, पण तरीही त्याला त्या विवाहातून एक संतती झाली. त्याला मुलगा झाला. आता त्याला वाटलं होतं की सगळं काही परत नीट होईल. 17 वर्ष सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं. अमर म्हणाला, आणि मग तुमच्या वाटेत आणखी एक अडथळा आला, तो म्हणजे विजयकांत, बरोबर ना? राज म्हणाला. अमर चक्रावून गेला. विजयकांतबद्दल तुला कसं माहिती? अमरने विचारलं. मला सगळं माहिती आहे, तू बोलत राहा. विजयकांतला तू मारलंस हे मी बघितलंय, पण त्याच्या बायकोला आणि त्या म्हातारीला का मारलंस? मी मान्य करतो, विजयकांत तुमच्यासाठी धोका होता, पण ती स्त्री, ती म्हातारी, त्यांनी काय बिघडवले होतं तुमचं? राजने विचारलं. काय? 1 मिनिट, मी तर फक्त विजयकांतला मारलं होतं. मी विजयकांतला मारून तिथून पायऱ्या उतरून खाली येऊ लागलो. अंधार असल्याने मला त्या पायऱ्या उतरायला वेळ लागला आणि त्याच वेळी मी एका स्त्रीची किंकाळी ऐकली आणि मग एका म्हातारीची. मी त्या दोघींना नाही मारलं. उलट नंतर मी खाली आलो. सगळ्या खोल्या शोधत असताना मी एका खोलीत शिरलो आणि तिथं मला त्या म्हातारीचं आणि त्या स्त्रीचं प्रेत दिसलं. धरमपाल दादा विधी उरकून तिथं नुकताच आत आला. त्या दोघींची ती प्रेतं आम्ही बघितली आणि ती नवजात मुलगीही, ती जिवंत होती. आम्हाला त्या मुलीची दया आली. तिने प्रेत आम्ही वाड्याच्या पासून काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या आत गाडून टाकली, पण त्या मुलीचं काय करावं हे कळत नव्हतं. अखेर वाड्यातल्या त्या खोलीत जिथे विजयकांतला मी मारलं, त्या खोलीची झडती घेताना मला काही व्हिजिटिंग कार्ड सापडली. त्यातले एक व्हिजिटिंग कार्ड एका चर्चचं होतं आणि दुसरं व्हिजिटिंग कार्ड शेखर जरीवाल नावाच्या माणसाचं होतं. दादाला मी ते दाखवलं तेव्हा तो म्हणाला की या मुलीला गोव्यातच असलेल्या त्या चर्चमध्ये सोडू नये. मी तेच केलं, पण विश्वास ठेव, म्हातारीला आणि विजयकांतच्या बायकोला मी मारलं नाही. अमर खरं बोलत होता. पण मग त्या दोघींची हत्या केली कोणी? तिथं तर आणखी कोणीच नव्हते, की आणखी कोणी तिथं होतं? राजसमोर अजून एक प्रश्न होता. तू खरं सांगतोयस, सुनेत्रा आणि त्या म्हाताऱ्या सिंधूचा मर्डर तू केला नाहीस? मग तिथे कोण होतं? तू आणि धरमपाल हे दोघे सोडले तर तिथे असं कोणीच नव्हतं जे त्या दोघींची हत्या करू शकेल. राज म्हणाला. हे बघ, जर मी त्यांना मारलं असतं तर छाती ठोकून सांगितलं असतं की मीच मारलं त्यांना, पण मी नाही मारले. विजयकांतची हत्या मी केली. त्याच्या आधी पण 5-6 मर्डर केलेत मी दादासाठी. खूप काही केलंय, पण त्या दोघींची हत्या मी केलेली नाही. मग कोणी केलं असेल हे?
राज विचार करत होता. बरं मला एक सांग, धरमपालकडून ती पेटी रसिककडे ज्या रात्री गेली त्या रात्री त्याच्यासोबत तू नव्हता? राजने विचारलं. नाही, तेच तर सांगतोय मी. विजयकांत बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या जवळपासच्या मित्रांनी पोलिसात केली आणि म्हणता म्हणता सगळा संशय माझ्यावर आला. दादाच्या सांगण्यानुसार मी पोलिसांना स्वाधीन झालो आणि मग मला त्या केसमध्ये अटक करण्यात आलं. पोलीस जोवर त्याचा तपास घेत नाही तोपर्यंत मी जेलमध्येच राहावं. एकदा का पोलिसांनी ती फाईल बंद केली की माझी निर्दोष मुक्तता होईलच हे दादांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे मी काही वर्ष जेलमध्ये राहिलो. नेमकं त्याच काळात दादा मला एकदा जेलमध्ये भेटायला आला होता. चेहऱ्याभोवती रुमाल बांधलेला, शरीर यष्टी सडपातळ झालेली, डोळे खोल गेलेले अशी त्याची अवस्था मी बघितली आणि मला लक्षात आलं की नक्की काय झालं असेल. त्याने रुमाल काढून त्याच्या तोंडाचा निमुळता झालेला आकार मला दाखवला आणि मला धक्काच बसला. मी विचारलं आणि तो सांगू लागला. त्या रात्री मी प्रयत्न केला एका माणसाला तिथे घेऊन जाण्याचा, पण रस्त्याच्या मध्येच त्या माणसाच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्याने मला काही मिनिटासाठी गाडी थांबवायला सांगितली. लघुशंकेला म्हणून तो बाहेर उतरला आणि पळून गेला. दादा सांगत होता, तो माणूस पळून गेला त्यावेळी 12 वाजून गेले होते. सगळीकडे सामसूम झालं होतं. आता या अशा वेळी मला नरबळीसाठी योग्य असा माणूस तिथे मिळणं अशक्य होतं. अखेर त्या रात्री मला बळी देता आला नाही. मला माहिती होतं की याचे परिणाम खूप वाईट होतील. आणि मग हळूहळू हे सगळं सुरू झालं. दादाने कानावर आलेली टोपी बाजूला केली आणि एकदमच शॉक झाला. त्याचा एक कानच गायब होता. तो जर्जर झालेला, पण या गोष्टीसाठी तो आणखी कोणावर विश्वास ठेवू शकत नव्हता. त्याच्या विश्वासातला मी एकमेव माणूस होतो. त्यातच त्याने मला आणखी एक वाईट बातमी सांगितली. ती म्हणजे त्याचा 18 वर्षाचा मुलगा आणि त्याची पत्नी आता त्याच्यापासून वेगळे झालेत. ते इथं राहत नाहीत, परदेशात आहेत. त्याच्या आयुष्यातली सगळी उमेदच निघून गेली होती. आता त्या मुलाला देखील तो काही सांगू शकत नव्हता, कारण त्याने तसाही त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. मी जेलमध्ये होतो, त्यामुळे मीही काही करू शकत नव्हतो. पुढची अमावस्या जवळ आलेली. आता काय करणार आहेस तू, असं मी त्याला विचारल्यावर तो म्हणाला की मी या अमावस्येला एक सावज बघून ठेवलंय. आता या अमावस्येला मी खंड पडू देणार नाही, असं तो म्हणाला आणि तिथून निघून गेला. त्यानंतर मात्र त्याच्याबद्दल काहीच कळू शकलं नाही. नक्की त्याचं काय झालं, तो कुठे गायब झाला. पण माझ्या लक्षात आलं होतं की दुसरा खंड पडल्यामुळेच त्याचं काहीतरी बरं वाईट झालेलं असणार. पण तो त्या पेटीमध्ये अडकलेला नाही हे देखील माझ्या लक्षात आलं होतं, कारण त्याला ती पेटी हस्तांतरित करण्यासंदर्भातील नियम माहिती होता. मी जेलमधून 1997 मध्ये बाहेर आलो. मला ती पेटी शोधायची होती. खूप शोध घेत घेत अखेर मी पुण्यात आलो. पुण्यात एक माणूस होता जो माझ्या चांगल्या परिचयाचा होता. तो सराईत गुन्हेगार होता आणि माझ्याबरोबरच जेलमध्ये होता. खंडणी अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झालेली आणि ती शिक्षा भोगून तो देखील आता बाहेर आलेला. पुण्यात मी काही दिवस त्याच्याबरोबरच होतो. अशातच त्यांनी एका लहान मुलाला किडनॅप करायचा प्लॅन केला होता. हा लहान मुलगा पुण्यातील एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा होता. त्या उद्योगपतीबद्दलची माहिती काढायची जबाबदारी मला दिली होती. मी त्याची माहिती काढायला सुरुवात केली. तो उद्योगपती दुसरा तिसरा कोणी नसून रसिक शहा होता. रसिकबद्दलची माहिती काढता काढता मला असं लक्षात आलं की काही वर्षांपूर्वी हा माणूस अतिशय गरीब होता. अहमदाबादवरून हा नोकरीसाठी इथे आलेला. त्यावेळी त्याच्या खिशात एक दमडी देखील नव्हती. मग अचानक असं काय झालं की हा माणूस इतका जास्त पैसेवाला झाला? ही गोष्ट मला कुठेतरी खटकली आणि मग मी त्याच्यावर नजर ठेवू लागलो. अशातच एके रात्री त्याच्या बंगल्याच्या बाहेर मी उभा होतो आणि तो रात्रीचा निघाला एकटाच. मी त्याचा पाठलाग करत होतो. तो डेक्कन जवळच्या एका ब्रिज जवळ आला. ब्रिजच्या कडेला एक व्यक्ती थंडीत कुडकुडत झोपलेला होता.
रसिकने गाडीतून उतरत त्या व्यक्तीजवळ येत त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. त्याला काही पैसे दिले आणि तो व्यक्ती आता रसिक बरोबर त्याच्या गाडीत बसला आणि ते तिथून निघाले. माझ्या हळूहळू सगळं लक्षात येऊ लागलं. मी त्यांचा पाठलाग करत होतो. माझ्याकडे पण कार होती. हळूहळू असं लक्षात आलं की आता ते मुळशीच्या बाजूला निघालेत आणि तिथेच तो वाडा देखील होता. हे मला माहिती होतं. हीच ती वेळ, ती पेटी मिळवायची, हीच योग्य वेळ. मी मनातल्या मनात खुश झालो. पण दुर्दैव म्हणतात ते हेच. चांदणी चौकाच्या पुढे आल्यावर अचानक गाडीच्या समोर एक जनावर आडवं आलं आणि गाडीवरचा ताबा सुटला. माझी गाडी एका झाडावर जाऊन आदळली. माझी शुद्ध हरपली आणि मला जाग आली ती थेट हॉस्पिटलमध्ये. पाय फ्रॅक्चर झाला होता, हात फ्रॅक्चर झाला होता. त्या अवस्थेतून मला पुन्हा नीट व्हायला 7-8 महिने गेले. म्हणता म्हणता 2001 वर्ष उजाडला आणि मी आता सगळं काही प्लॅन केलं होतं. एके दिवशी रसिकला मी तो ज्या बारमध्ये दारू प्यायला जायचा तिथून किडनॅप केलं. लोणावळ्याच्या इथे एक पडीक गोडाऊन होतं. तिथे घेऊन त्याला गेलो आणि त्याला खूप टॉर्चर केलं. त्या पेटीबद्दल मी त्याला विचारत होतो पण त्याने मला ती माहिती काही दिलीच नाही. त्याला इतकं मारूनही तो काही सांगत नव्हता. या नादातच दारूच्या नशेत माझा मोबाईल चुकून तिथेच राहिला आणि त्याचाच फायदा घेऊन त्याने पोलिसांना फोन केला. परत आल्यावर मी पुन्हा त्याला खूप मारहाण केली आणि मी तिथून फरार झालो. पण पोलिसांनी मला नागपूरमधून शोधलं. त्या केसमध्ये मला परत एकदा जेल झाली. पण नंतर मी निर्दोष सुटलो. आणि मग पुढचं तर तुला सगळं माहितीच आहे. अमर म्हणाला. ती पुस्तक, ते सगळे ग्रंथ कुठे आहेत? राजने विचारलं. ती सगळी पुस्तकं, ते सगळे ग्रंथ माझ्याकडे आहेत. पाचगणीला, माझ्या घरात. चल पाचगणीला जाऊ. ती सगळी पुस्तके, सगळी ग्रंथ मला हवेत. काय करू शकणार नाहीस तू? ते सगळे ग्रंथ, ती सगळी पुस्तक दादांनी पिंजून काढली होती. पण यातून जिवंतपणे बाहेर निघायचा कोणताच मार्ग नाही. यातून बाहेर निघायचा असेल तर एकच मार्ग. एकतर स्वतःचा जीव घे आणि ती पेटी दुसऱ्या कोणाला तरी हस्तांतरित कर. त्याची काळजी तू करू नकोस. मला ते ग्रंथ आणि ती पुस्तक हवी आहेत. राजने आता त्याच्या हातापायाला बांधलेल्या दोऱ्या सोडल्या. अमरच्या खांद्यातून आरपार गेलेल्या गोळीमुळे बराच रक्तस्राव झालेला. त्याला घेऊन आता तो तिथून बाहेर आला. त्या जखमी अवस्थेत त्याने त्याला गाडीत बसवला आणि तो स्वतःही बसला. लवकरात लवकर पाचगणीला पोहोचणं गरजेचं होतं. त्याने आता गाडी स्टार्ट केली आणि ते तिथून वेगाने पाचगणीच्या दिशेला निघाले. एक्सप्रेस हायवे क्रॉस करून बॉम्बे बेंगलोर हायवेवरून पाचगणीला पोहोचता पोहोचता त्यांना आता सकाळ झाली होती. तरी देखील 4.5 तास त्यांनी ते अंतर कापलं होतं. पाचगणीमध्ये येत अमर आता त्याला त्याच्या घरात ज्या दिशेला जाणारा रस्ता दाखवू लागला. पाचगणीच्या मनुष्यवस्तीपासून थोडासा बाजूला असा तो भाग होता. एका रो हाऊस समोर येऊन गाडी थांबली. दोघे गाडीतून उतरले. अमरला घेऊन तो आता आतमध्ये आला. कुलूप उघडून जखमी झालेला अमरसिंग आता राजसोबत आत शिरला. आल्या आल्या तो पहिला एका खुर्चीवर येऊन बसला. बाजूला ठेवलेलं पाणी त्याने प्यायला. त्याला दम लागला होता. रक्तस्राव खूप झालेला. समोर असलेल्या खोलीकडे बोट दाखवत त्याने राजला ग्रंथ तिथे असल्याचा इशारा केला. राज खोलीच्या आतमध्ये शिरला. खुर्चीवर बसलेल्या अमरचं लक्ष भिंतीवर असलेल्या एका फोटोकडे गेलं. फोटो त्याच्या मुलाचा होता. तोच मुलगा जो रितेश सोबत काम करायचा. तोच मुलगा जो घाटात राजला आडवा गेला होता. दरड कोसळून गाडीसकट तो दरीत पडला होता आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. त्याचं प्रेत देखील मिळालेलं नव्हतं. तो फोटो बघून अमरला काहीतरी झालं. काहीतरी लक्षात आलं. पण तरीही तो शांतच राहिला. खोलीत असलेल्या कपाट राजने उघडलं आणि आतमध्ये एक पोतं भरलेलं दिसत होतं. ते पोतं त्याने खाली उतरवलं. आतमध्ये खूप सारे जुने ग्रंथ आणि काही पुस्तक दिसत होती. ते सगळे त्याने तिथून बाहेर काढलं
ते पोतं आणि जखमी अमरला आधार देत तो गाडीपर्यंत आला होता. त्याने गाडी ठेवली आणि अमरला पुढच्या बाजूने गाडीत बसवलं. काळजी करू नकोस, तुला हॉस्पिटलला घेऊन चाललोय, राज म्हणाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. दोघेही आता पाचगणीच्या त्या रो हाऊस समोरून निघाले. आता ते वाईजवळच असलेल्या एका रुग्णालयाच्या दिशेला जाणार होते. पण वाटेत एक घाट उतरायचा बाकी होता. गाडी आता त्या घाटात वळणावळणाच्या रस्त्याने चालली होती. तू इतके प्रश्न विचारले, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली, पण एक प्रश्न राहिला आहे जो मी आता तुला विचारतोय. सर्जाचं नक्की काय झालं त्या रात्री? अमरने विचारलं. राज काहीच बोलला नाही, कारण सर्जा या जगात नाही हे राजला माहिती होतं आणि त्याचा मृत्यू राजमुळे झाला होता. तू बोलत का नाहीस? सांग मला नक्की काय झालंय. तो जिवंत नसेल तर तसंही सांग मला. उगाच कोणत्याही खोट्या आशेखाली जगायचं नाहीये, पण मला एकदा सत्य समजलं पाहिजे, अमर म्हणाला. त्या रात्री ती पेटी घेऊन, रितेशची ती व्हॅन घेऊन मी निघालो. पहाटे 4:30च्या दरम्यान तामिनी घाटात त्या दोघांनी मला अडवलं. सर्जा आणि त्याच्याबरोबरचा अजून एक. ते दोघे गाडीतून उतरले. त्या दोघांनी माझा जीव घेतला असता आणि ते दोघं तेच करणार होते. अचानक मी घाबरलेलो. मला असं का कुणास ठाऊक वाटलं की या संकटातून मी वाचलो पाहिजे. आणि पुढच्याच क्षणी डोंगरावरून दरड कोसळली. पापणी लवते न लवते तोपर्यंत ते दोघं गाडीसकट खोल दरीमध्ये दिसेनासे झाले. आय एम सॉरी, पण तो या जगात नाही, राज म्हणाला. अमर शांत होता. डोळ्यात अश्रू होते. त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. खोल दरी दिसत होती. अचानक अमरने गाडीचं स्टीअरिंग स्वतःच्या दिशेला ओढलं. डाव्या बाजूला दरी होती, उजव्या बाजूला वळणावळणाचा घाट रस्ता. रस्त्याने वरच्या बाजूला येणारा एक ट्रक गाडीच्या एकदम समोर आला. गाडीवरचं संतुलन पूर्णपणे सुटलेलं. गाडी त्या ट्रकवर जाऊन जोरात आदळली. राजला काही कळायच्या आत त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. थंडगार हवा अंगाला शिवून जात होती. गार वारा अंगाला टोचत होता. अंधारात चाच पडत तो भानावर आणि त्याने डोळे उघडले. तरीही काहीच दिसत नव्हतं. आजूबाजूला असलेल्या गोष्टी अस्पष्ट अशा दिसत होत्या. अस्पष्ट असा मंद प्रकाश त्याच्यापासून काही फुटांवर असलेल्या एका दरवाजाच्या खालून फटीतून येत असल्याचं त्याला दिसलं. उठून उभा राहत तो आता हळूहळू त्या दिशेला आला. तो दरवाजा त्याने ढकलला आणि समोर बघितलं. त्याच्या लक्षात आलं की तो आता वाड्याच्या त्या खोलीत आहे जिथून तळघराकडे जाणारा तो दरवाजा त्याने पाहिला होता. त्याने स्वतःच्या अंगावर बघितलं. तो पूर्णपणे विवस्त्र होता. हे कसं झालं? हे कसं शक्य आहे? मी इथं कसं आलो? तो आठवायचा प्रयत्न करत होता. राज, कुठेस तू? अचानक बाहेरच्या खोलीतून त्याच्या कानावर ओळखीचा एक आवाज ऐकू आला. तो आवाज त्याच्या आईचा होता. क्षणभर मनाला एक सुरक्षिततेची भावना वाटली, पण दुसऱ्याच क्षणी हा भ्रम असल्याचं त्याला समजलं. पण तरीही तो आवाजाच्या दिशेला चालू लागला. चालत चालत तो त्या खोलीत आला जिथे ती पंती मध्यभागी पेटलेल्या अवस्थेत त्याला दिसत होती. तो मंद प्रकाश त्याच पंतीचा होता. त्या खोलीत कोणीच नव्हतं. राज, अरे कुठे आहेस तू? तिकडे का जातोयस? आम्ही तर इकडे आहोत. आता अचानक मागच्या बाजूने त्याच्या कानावर तो आवाज आला. यावेळी आई आणि बाबा एकत्रच बोलत होते. तो आजूबाजूला बघत स्वतःचे कपडे बघू लागला, पण त्याचे कपडे तिथं नव्हते. नक्की हे खरंच घडतंय की मी कोणतं स्वप्न पाहतोय? त्याने स्वतःलाच प्रश्न केला. आवाज आता परत त्याच खोलीतून येत होता जिथून तो आताच बाहेर आलेला. घाईघाईत आता परत एकदा तो त्या खोलीत शिरला. समोरच तळघराचा दरवाजा दिसत होता. तो दरवाजा उघडलेला दिसत होता. दरवाजा जवळ येताच परत एकदा आईचा आवाज आला. ती तळघरातून बोलत असावी, पण ती आई नव्हती. दुसरंच कोणीतरी बोलत होतं हेही त्याला लक्षात आलं होतं. तो आता घाबरत घाबरत दरवाजाजवळ आला. तळघराकडे जाणाऱ्या त्या दारातून
तो आता पुढे चालत आला. अंधाऱ्या वाटेने जिन्याजवळ येऊन पोहोचला. त्याने खाली नजर टाकली. खाली भिंतीला लटकवलेला एक कंदील त्याला दिसत होता. पायऱ्या उतरून तो आता खाली आला. त्या वृक्षाच्या शाखांनी आच्छादलेला तो पूर्ण तळघर त्याने स्वतःच्या नजरेखालून घालून घेतला. तिथे कोणीच नव्हतं. ते आवाज देखील यायचे आता बंद झाले होते. त्याने आता धान्याच्या त्या ढिगाकडे बघितलं आणि तो त्या दिशेला चालत आला. एका दगडी खांबाच्या थोडं पुढे आल्यावर त्याला कोपऱ्यात एक विचित्र दृश्य दिसलं. मध्यभागी एक पंती ठेवलेली दिसत होती. पंती एका गोलाकार आरशावर ठेवलेली आणि त्या भोवती एक माणूस पाठमोरा उभा होता. पूर्ण टक्कल होतं. सडपातळ हात, सडपातळ पाय, पोटाचा घेर मात्र वाढलेला असा तो माणूस पाठमोरा दिसत होता. विचित्र अशी धून तो हुंकारू लागला आणि त्याचा तो आवाज पूर्ण तळघरात घुमू लागला. राज एक एक करत पाऊल टाकत त्या दिशेला खेचला जाऊ लागला. तो त्या माणसाच्या अगदी बाजूला येऊन उभा राहिला आणि वळून त्याने त्या माणसाकडे बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः राजच होता. त्या माणसाचा चेहरा राजसारखाच होता. त्याचं तोंड पूर्णपणे निमुळत झालेलं, पोट पूर्णपणे वाढलेलं, कानाची आणि नाकाची छिद्र अर्धवट बुजली गेली होती आणि डोळ्यांच्या जागी होते ते फक्त 2 खड्डे आणि त्या खड्ड्यांना होती 2 छोटीशी छिद्र. राजला काहीच समजलं नाही आणि तितक्यात त्याची नजर खाली असलेल्या त्या पंतीजवळ गेली. ती पंती एका गोलाकार अशा आरशाच्या मधोमध ठेवलेली होती आणि राजला आता स्वतःचं प्रतिबिंब त्या आरशात दिसत होतं. ते प्रतिबिंब म्हणजे अगदी हुबेहूब तसंच होतं जसं त्याच्या शेजारी उभा राहिलेला तो माणूस होता. राजच्या डोक्याला मुंग्या आल्या. तो ओरडायचा प्रयत्न करू लागला पण त्याच्या तोंडातून किंकाळी देखील बाहेर पडत नव्हती. त्याने हाताने स्वतःच्या ओठांवरती स्पर्श केला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याचं तोंड देखील खरंच पूर्णपणे निमुळत झालं होतं. अचानक कानाचे पडदे फाडणारा एका ट्रकचा कर्णकर्कश असा हॉर्नचा आवाज त्याच्या कानावर येऊन आदळला. दचकून त्याने मागे पाहिलं आणि कसा कुठून माहीत नाही एक ट्रक वेगाने त्या तळघराची एक भली मोठी भिंत तोडत वेगाने त्याच्याकडे येत होता. क्षणभरात त्याला चिरडून तो ट्रक त्या आरशावरून पुढे जात समोरच्या भिंतीवर जाऊन धडकला. राज दचकून जागा झाला. हृदयाचे ठोके दणाणत होते आणि प्रत्येक ठोका त्याच्या कानाला जाऊन आदळत होता. त्याचे कान सुन्न झालेले. त्याला नीटसं काही स्पष्ट ऐकू येत नव्हतं. आजूबाजूला बघितल्यावर त्याला लक्षात आलं की तो एका हॉस्पिटलमध्ये होता. हॉस्पिटलच्या त्या रूममध्ये बाकी त्याच्याबरोबर आजूबाजूला कोणीच नव्हतं. एक ECG मशीन बाजूला ठेवलेलं. त्याचा अगदी थोडा थोडा आवाज त्याला ऐकू येत होता. त्याच्या नाकामध्ये नळ्या घातलेल्या होत्या आणि तोंडामध्येही काहीतरी नळीसारखं घातलेलं त्याला समजत होतं. नक्की आपण आहोत कुठे? ही कोणती जागा आहे? हे लक्षात यायला त्याला काही मिनिट गेली. त्याच्या आता लक्षात आलं होतं की त्याचा अमरसिंहला हॉस्पिटलला घेऊन जाताना ॲक्सिडेंट झाला होता. त्यानंतरचं त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याने स्वतःच्या हातापायांकडे बघितलं. हातापायावर कोणती जखम दिसत नव्हती. त्याने डोक्याला हात लावला. डोक्याभोवती एक पट्टी गुंडाळलेली दिसत होती. त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. बहुतेक डोक्याला मार लागल्यामुळे एखादी छोटी मोठी सर्जरी करावी लागली असेल असा अंदाज त्याने बांधला. त्याने हॉस्पिटलच्या त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघितलं. सकाळची वेळ होती. त्या खोलीत कुठे घड्याळ दिसत नव्हतं पण वेळ 8:30ची असावी असा अंदाज त्याला आला आणि काही वेळातच रूमचं दार उघडून एक नर्स आत आली. तिने चमत्कारिकरित्या त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक आश्चर्यचकित झालेला भाव उमटला. काहीच न बोलता ती परत एकदा घाईघाईने खोलीतून बाहेर निघून गेली आणि पुढच्याच क्षणाला खोलीत आसावरी, केशव, सागर असे आतमध्ये शिरले. राज, कसं वाटतंय तुला? आता कसं वाटतंय तुला? तू ठीक आहेस ना?
तुला माझा आवाज ऐकू येतोय? मी दिसते तुला? आसावरी त्याला विचारत होती. तिचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता, पण नाकातोंडात नळ्या असल्यामुळे त्याला उत्तर देता येत नव्हतं. तो मान हलवून तिला उत्तर देत होता. त्याने डोळे आता पूर्णपणे उघडले होते आणि डोळ्यांनी त्याला दिसतही व्यवस्थित होतं. केशवलाही त्याला पाहून आनंद झालेला, पण केशवच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. सागर देखील एका निराशेतच होता. राजला काही कळत नव्हतं आणि तितक्यात खोलीच्या आत एक डॉक्टर महिला आली. थांबा, त्यांना आता जास्त डिस्टर्ब करू नका. आसावरी तुम्ही थांबा, बाकी तुम्ही बाहेर वेट करा, डॉक्टर महिला केशव व सागरला म्हणाली. ते दोघे बाहेर निघून गेले. आसावरी मात्र तिथेच थांबली. हॅलो राज, माझा आवाज ऐकू येतंय? मी दिसते व्यवस्थित? डॉक्टरने विचारलं. राजनी परत एकदा मान हलवून होकारार्थी उत्तर दिलं. ग्रेट. खरंच आसावरी, हा कोणत्या चमत्कारापेक्षा मोठा प्रसंग नाही. तुझ्या सगळ्या प्रार्थना आज फळाला आल्या. आता त्याला आराम करू दे. त्याच्या मेंदूला जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तू माझ्यासोबत चल, आपण थोडं डिस्कस करू. आता ट्रीटमेंट इथं करायची आहे की तुम्हाला त्याला घरी घेऊन जायचंय? तो तुमचा डिसिजन असेल. आम्ही घरी घेऊन गेलो त्याला तर चालेल? आसावरीने डॉक्टरकडे विचारणा केली. हो अर्थात, पण तो आताच शुद्धीवर आलाय, त्यामुळे अजून 2 दिवस तरी त्याला इथंच राहावं लागेल, डॉक्टर तिला म्हणाल्या. आसावरीच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते आनंद अश्रू होते. तिने त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि ती व डॉक्टर दोघी तिथून बाहेर निघून गेल्या. केशव व सागर आतमध्ये आले, पण ते सुरुवातीला काही बोलत नव्हते. केशवने फॉर्मॅलिटी म्हणून त्याची चौकशी केली खरी, पण त्याला अजूनही बरंच काही बोलायचं होतं हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळत होतं. त्याच्या नाकात आणि तोंडात असलेल्या त्या नळ्या त्याला बोलू देत नव्हत्या. त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते. अमर कसा आहे, आणि मुख्य म्हणजे माझी गाडी आणि गाडीच्या डिक्कीतला तो कॉफिन कुठे आहे, या गोष्टी त्याला केशवला विचारायच्या होत्या.